श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 15 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मनातील भावना आणि निर्णय यामध्ये संतुलन राहील का? कुटुंब आणि करिअरमध्ये तुम्हाला समाधान मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का की काही अनपेक्षित खर्च समोर येतील? चला जाणून घेऊया कर्क राशीसाठी 1 ते मे 15 कसा ठरणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मे महिन्याच्या या पंधरवड्यात कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावना, कुटुंब आणि अंतर्मन यांना विशेष महत्त्व मिळणार आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे संवेदनशील आणि विचारमग्न जाऊ शकतात, त्यामुळे छोट्या गोष्टींचाही मनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसे तुम्ही स्वतःला अधिक सावरत आणि परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळत पुढे जाताना दिसाल. या काळात तुमचा कल घर, नाती आणि मनःशांती याकडे अधिक राहील. निर्णय घेताना केवळ भावनांवर न जाता थोडा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक ठरेल. संयम, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा पंधरवडा तुम्हाला अंतर्गत ताकद देणारा आणि आयुष्यात स्थैर्य निर्माण करणारा ठरेल. हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनांचा, समजूतदारपणाचा आणि आत्मचिंतनाचा ठरणार आहे. सुरुवातीला मन थोडे अस्थिर वाटू शकते, पण जसजसा काळ पुढे जाईल तसतसे तुम्ही स्वतःला अधिक स्थिर आणि मजबूत बनवताना दिसाल. कुटुंब, नाती आणि वैयक्तिक आयुष्य यावर तुमचे लक्ष अधिक केंद्रित राहील. योग्य निर्णय आणि संयम यामुळे अनेक गोष्टी तुमच्या बाजूने फिरतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा काळ मिश्र परिणाम देणारा आहे, पण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, त्यामुळे थोडा ताण जाणवेल. मात्र तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन गुंतवणूक किंवा विस्तार करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी संवाद स्पष्ट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संयम आणि सातत्य हेच तुमचे यशाचे रहस्य ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा थोडा सावधगिरीचा आहे. उत्पन्न येत राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजा किंवा आरोग्याशी संबंधित खर्च समोर येऊ शकतो, त्यामुळे बजेट बनवून खर्च करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका आणि सुरक्षित पर्याय निवडा. थोडी शिस्त ठेवली तर आर्थिक स्थैर्य टिकवता येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंब हेच तुमच्यासाठी या काळात सर्वात मोठे आधारस्थान ठरेल. घरातील सदस्यांसोबत भावनिक जवळीक वाढेल. काही जुन्या आठवणी किंवा विषय पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे भावनिक वातावरण तयार होईल. मात्र समजूतदारपणा दाखवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चाहूलही लागू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा होईल आणि नात्यात गोडवा वाढेल. विवाहित जीवनात समज आणि सहकार्य वाढेल, ज्यामुळे नाते अधिक मजबूत बनेल. मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, कारण अतिसंवेदनशीलता कधीकधी गैरसमज निर्माण करू शकते. संवाद स्पष्ट ठेवा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा एकाग्रतेचा आणि मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष दिल्यास चांगले यश मिळेल. काही जणांना नवीन विषय समजून घेण्यात थोडी अडचण येऊ शकते, पण सातत्य ठेवल्यास ते सहज पार होईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्तम परिणाम मिळतील. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल अधिक वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, जप आणि प्रार्थना यांचा आधार घ्याल. देवावरचा विश्वास तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. काहीजण धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात. सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात नवीन बदल घडवू शकते. प्रवास. प्रवासाचे योग या पंधरवड्यात मध्यम आहेत. काही कामानिमित्त प्रवास होऊ शकतो, जो थोडा थकवणारा असू शकतो, पण फायदेशीर ठरेल. कुटुंबासोबत छोटा प्रवास केल्यास मन प्रसन्न राहील. प्रवास करताना आरोग्याची विशेष काळजी घ्या. उपाय. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. ओय नमः शिवाय मंत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. चंद्रदर्शन करून मन शांत ठेवा. एकूण कर्क राशीसाठी हा पंधरवडा भावनिक जाणीवा, समतोल आणि हळूहळू प्रगती देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची मेहनत आणि चिकाटी यामुळे तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे, कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात मात्र समाधान, आधार आणि आपुलकी मिळेल. कुटुंबियांशी नातेसंबंध अधिक घट्ट होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल, पण अतिसंवेदनशीलता टाळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. आध्यात्मिकतेकडे वळल्यामुळे मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर हा पंधरवडा कर्क राशीसाठी स्थैर्य, समाधान आणि अंतर्गत बळ देणारा ठरेल.
कर्क राशीसाठी 1 ते मे 15 हा पंधरवडा भावनिक स्थैर्य, समजूतदारपणा आणि हळूहळू प्रगती देणारा आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये समाधान आणि आधार मिळेल. संयम, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा काळ तुमच्यासाठी शांत आणि समाधानकारक ठरेल. धन्यवाद.